नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. वेतन वाढ, कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घेणे, त्याचप्रमाणे त्यांना समान काम समान वेतन मिळावे, विमा संरक्षण मिळावे व 15 लाखांचा विमा मिळावा आणि 60 वर्षापर्यंत कामाची हमी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आज महावितरणच्या कार्यालयावर कंत्राटी कामगारांकडून हे आंदोलन करण्यात आले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग कृती समितीच्या वतीनं दिनांक 5/3/2024 पासून बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे. गेल्या 2 महिन्यापासून, तसं तर आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून या कंत्राटी कामगार आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सांगत आहोत की हे 40,000 कामगार आहे. एकंदर महाराष्ट्रामध्ये जनरेशन, महावितरण आणि पारेषण असे 40,000च्या वर कंत्राटी कामगार आहे, आउटसोर्सिंग कामगार आहे. या कामगाराचं भवितव्य, यांना कायम नोकरी मिळाली पाहिजे, त्यांच्या शिक्षणानुसार टप्प्याटप्प्यानं कंपनीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. जोपर्यंत यांना कायम घेत नाही तोपर्यंत पूर्वी ज्याप्रमाणे रोज आपल्या एनिमार मस्टर रोलप्रमाणे जो काही कामगार घेतला जात होता त्या पद्धतीनं या ठिकाणी कामगाराला कायम केलं पाहिजे. कामगाराला शाश्वत नोकरीची हमी दिली पाहिजे, वयाच्या 60व्या वर्षापर्यंत शाश्वत हमी दिली पाहिजे. जे काही सर्वोच्च न्यायालयानं जो काही निकाल दिलेला आहे कामगाराच्या बाजूनं, समान काम समान वेतन, त्याची अंमलबजावणी तंतोतंत झाली पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी जो काही आता कामगार आमचा अपघात होतो, मृत्युमुखी पडतो, त्याचं कुटुंब उघड्यावर पडते, तेव्हा त्यांना त्याची हमी, त्याला पेन्शनची हमी त्याला मिळाली पाहिजे. त्याचा तो खर्च पूर्ण 100% मिळाला पाहिजे आणि त्याला विम्याच्या स्वरूपातून 15 लाखाच्या जवळपास त्याला एक योगदान मिळालं पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही गेले अनेक वर्ष लढत आहोत आणि सरकारशी अनेक वेळा आम्ही चर्चा केली, अनेक वेळा आंदोलन केली, परंतु सरकारने याची दखल घेतलेली नाही. आणि मागच्या वेळेस आम्ही नाही म्हटलं, या महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे की या कंत्राटी कामगाराचा आम्ही विचार करणार आहोत, त्यांना परमनंट कसं करता येईल याचा विचार करणार आहोत. त्याच्यानुसार आणि ते बोललेलं आहे, ते बोललेलं त्यांनी खरं करून द्यावं. आता जी पगारवाढ येऊ घातलेली आहे परमनंट कामगाराची, त्याच्याप्रमाणे इथल्या आउटसोर्सिंग कामगाराला सुद्धा पगारवाढ देण्यात यावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे. याकरता आमचा आजचा संप आहे, हा बेमुदत राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्याबाई होळकर स्मारक पासून या यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेमध्ये भाजप ठाणे शहर महिला अध्यक्ष स्नेहा पाटील, वृषाली वाघुले, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांसह भाजपच्या विविध महिला पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, आमदार निरंजन डावखरे ही यामध्ये सहभागी झाले होते. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून या यात्रेचा समारोप करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे शक्तीवंदन कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने रॅली काढलेली आहे. आणि केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या ज्या योजना राबवल्या आहेत आणि त्या महिलांचा सन्मान आहे आणि त्या सन्मान करण्यासाठी आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आज आम्ही ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने, महिला मोर्चाच्या वतीने ही जी रॅली काढलेली आहे, एक संदेश आम्हाला समाजाला द्यायचा आहे की आज मोदी सरकारने नारी शक्तीसाठी केवढं काही केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल इथे सगळ्या प्ले कार्ड्सवरती त्यांनी सांगितलेल्या योजनाचा आम्ही हे मेसेज समाजापर्यंत पोहोचवू इच्छितो. म्हणून आज आम्ही ही रॅली काढून मोदीजींच्या सन्मानमध्ये आम्ही आज हे पदयात्रा काढलेली आहे.
ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे। या मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करीत होते। यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलने करण्यात आली होती। त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली या मार्गाला सन जून 2016 रोजी 14,549 कोटीची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली। या सर्व मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो, MMRD, त्याचबरोबर ठाणे महापालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट या सर्वांना एकत्र करून आज संपूर्ण मेट्रोच्या त्याचबरोबर फ्लायओव्हर अशा सर्व याची पाहणी करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि MMRD। आज तुम्ही बघितलं असेल की हे काम ज्यावेळेला ही मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली 2016ला ही जी मंजुरी त्याला मिळाली आणि त्या प्रत्यक्ष कामाला 2018ला या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते करत असताना मला वाटतं हा मेट्रो होण्यासाठी मग आमदार असताना त्यानंतर खासदार झाल्यानंतर भरपूर अशी आंदोलन आपण त्या ठिकाणी घेतली आणि ते काम सुरू झालं। तुम्हाला माहिती असेल आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून दिल्लीला एक आम्ही त्यावेळेचे मला वाटतं नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री ह्यांच्याबरोबर एक मीटिंग आपण घेतली होती। त्या विभागाचे सचिव मला वाटतं दुर्गा शंकर मिश्रा आणि संबंधित मेट्रोचे अधिकारी मला वाटतं हे काम त्यावेळेला बंद झाल्यानंतर 3-4 महिन्यापासून ते काम बंद होतं आणि मग त्यानंतर MMRDचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याबरोबर मला वाटतं 8/2/2022 ला ह्या मेट्रो मार्गाचं काम खऱ्या अर्थाने ते काम बंद झालं होतं, ते लगेच सुरू झालं आणि त्यानंतर ह्या कामाचा जो आढावा आपण घेतो आहे मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली मला वाटतं आता जी माहिती आपण घेतली 66% काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि उरलेलं काम ते लवकरात लवकर पूर्ण करतील। त्याचबरोबर म्हणजे मुंबईपासून येणारे जे मार्ग आहेत ते मी सांगतो। पहिलं भक्ती पार्क ते
सिद्धार्थ कॉलनी 46% काम झालेलं आहे. त्यानंतर गरोडिया नगर ते विक्रोळी सूर्यानगर या ठिकाणी जवळजवळ 87% काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर गांधीनगर ते भांडूप म्हणजे ते शंगीला आणि सोनापूरच्या लास्ट एंडला ते कामसुद्धा 54% झालेले आहेत. त्यानंतर आपल्या हद्दीतलं म्हणजे मुलुंड ते माजिवडा हा संबंध मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड स्टेशन, नाका स्टेशन, तिनाथ नाका, RTO ठाणे आणि महापालिका मार्ग कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा जवळजवळ 90% काम ह्याचं पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर कापूरवाडी ते कासारवडवली हे कापूरवाडी, मानपाडा, टिकुजिनेवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली 55% काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर कासारवडली ते गायमुख हे सुद्धा 67% काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीने मला वाटतं महानगरपालिकेची इंटरनल जी मेट्रो आहे रिंग रूटच्या हे शहरासाठी असणारी जे आहे त्यालासुद्धा महापालिकेने 10,412 कोटी रुपये एवढ्या रकमेचा DPR त्या ठिकाणी तयार केलेला आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी विजू माने. मी ठाणेकर असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि वाटत राहील, कारण ठाणं आहे. म्हणजे ठाण्याची संस्कृती, ठाण्याचा निसर्ग, ठाण्यातील माणसं, सगळ्यात जास्त महत्त्वाचा अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाण्याची माणसं. आता काही शहरं आहेत, मी त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, की तिथल्या माणसांचं वागणं जे आहे ते कधी आपल्याला खटकतं, आपल्याला लागतं. पण ठाण्यातली माणसं कधीही तसं वागत नाहीत. ठाण्यात गडकरी रंगायत नाही, ठाण्यात काशीनाथ घाणेकर आहेत, ठाण्यात चांगले रस्ते आहेत, ठाण्याची शोभायात्रा मला अभिमानास्पद वाटते. मला ठाण्यातले कलाकार, ठाण्यात सगळ्या प्रकारचे कलाकार तंत्रज्ञ आहेत. ठाण्यात विजय बोधनकरांसारखे चित्रकार आहेत, ठाण्यात मकरंद अनासपुरेंसारखा सुपरस्टार आहे, ठाण्यात रवी जाधव यांच्यासारखा सुपरस्टार दिग्दर्शक आहे, ठाण्यात खूप मोठमोठे गायक आहेत. पंडित कशाळकर ठाण्यात राहायचे. म्हणजे काय नाही आहे ठाण्यात. म्हणजे एक शहर आहे, पण मी नवीन आता एक व्याख्या बनेल की ठाणे तिथे काय होणे. कारण मागे एका कुठल्या तरी समारंभात एका मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की ठाण्याला आता सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा द्यायला काही हरकत आहे का. पण मी अभिमानाने म्हणेन की ठाण्याला सांस्कृतिक उपराजधानी नव्हे, तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानीच आहे महाराष्ट्राची. आणि मला देवाने जर परत सांगितलं की पुढल्या जन्मी तुला कुठे जन्माला घालू, तर मी देवाला नक्कीच सांगेन की पुढल्या जन्मीसुद्धा मला ठाण्यातच जन्माला घालू. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.